सो गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी शिवप्रभा आनंदे परत एकदा स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे तो स्किन केअरशी रिलेटेड असणार आहे. स्किन केअर करताना तुम्ही कुठल्या चुका करू नयेत हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर फर्स्ट जे आहे, तुम्ही स्किन केअर करताना कुठले प्रॉडक्ट निवडताय आणि ते कशाप्रकारे निवडताय हे महत्त्वाचं आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल, ड्राय असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर त्याच टाईपनुसार तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करा. सेकंड जे आहे, तुम्ही प्रॉडक्ट सतत मार्केटमध्ये नवीन लॉन्च झालं तर ते खरेदी करता आणि अप्लाय करता स्किनवर, तर तसं करायचं नाही आहे. कुठलं तरी एक प्रॉडक्ट जे तुम्ही फायनल करायचं आहे आणि सतत प्रॉडक्ट चेंज करायचे नाही आहेत. जे कुठले प्रॉडक्ट तुमच्या स्किनला सुटेबल आहेत तेच प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये ठेवायचे आहेत. थर्ड जे आहे, तर तुम्ही प्रॉडक्टची क्वांटिटी किती घेताय ह्याच्यावर पण मॅटर करतं. तुम्हाला असं वाटत असेल की आपण खूप प्रॉडक्ट घेतला म्हणजे तो आपल्या स्किनवर लवकर इफेक्ट देईल, तर असं नाही आहे. तुम्ही प्रॉडक्टची क्वांटिटी घेताना ही कमीत कमी क्वांटिटी ठेवली पाहिजे जितकी आपल्या चेहऱ्याला लागते. सो फोर्थ जे आहे ते, तुम्ही वेगवेगळे मेकअप प्रॉडक्ट तुमच्या चेहऱ्यावर किंवा स्किनवर वापरत असाल. सो ते मेकअप प्रॉडक्ट घेताना तुम्ही ते पॅच टेस्ट करूनच घेतले पाहिजेत आणि जे सुटेबल आहेत तेच तुम्ही घेतले पाहिजेत. सो स्किन केअर रूटीन फॉलो करताना पहिली स्टेप आहे, पहिले तर तुम्ही स्किनला स्क्रब वगैरे वीकमधून एकदा स्क्रब केलं पाहिजे, स्टीम दिली पाहिजे. चांगली स्टीम देऊन ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह केले पाहिजेत आणि नंतर शीट मास्क किंवा हायड्रेटिंग जे शीट मास्क आहेत ते तुम्ही वापरा. माझ्या स्किनला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.